यांचं अमरावतीमध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या समर्थनार्थ हे सर्व अपंग दिव्यांग व्यक्ती आहेत ते मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पोलिसांची झटापट जी आहे ती या सर्व पदाधिकाऱ्यांची होताना पाहायला मिळते। कारण सर्व मागण्या ज्या आहेत त्या बच्चू कडू यांच्या लवकरात लवकर मागण्या मान्य व्हाव्या यासाठी सर्वांच्या मागण्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांची भेट आम्हाला द्यावी असे या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि मंत्रालयाच्या बाहेर सर्व दिव्यांग बंधू आणि सर्व पदाधिकारी जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। बच्चू कडू यांचं गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनावरती अजून तोडगा निघालेला नाही। त्यांचं जोपर्यंत सरसकट मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं, परंतु त्यांच्या समर्थनार्थ सर्व दिव्यांग बंधू जे आहेत ते मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। परवानगी नसल्यामुळे पोलीस जे आहेत त्यांना उचलताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। संपूर्ण मंत्रालय परिसरामध्ये जे आहे ते आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे आणि पोलिसांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट सुरू असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि हे आंदोलनकर्ते आल्यामुळे पोलीस बंदोबस्त जो आहे शेतकऱ्यांची आश्वासनं कशाला दिली आधी पूर्ण होत नव्हती। बच्चू कडू तिकडे आंदोलनाला बसलेत, तुम्ही या ठिकाणी आंदोलन आज भाऊच्या समर्थनार्थ आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत। आज 4 दिवस झाले भाऊ बिना पाण्याचे गेले जगातलं सरकार झोपलेलं आहे आणि हे झोपलेलं सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांगांना आपण पाहतोय की जे अपंग आहेत ते अपंग या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। कारण बच्चू कडू यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी मोठ्या प्रमाणात ते काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे सर्व अपंग नागरिक जे आहेत ते मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही अपंग आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काका काय थांबा उडणी द्या। गेल्या 4 दिवसांपासून खरं तर बच्चू कडू यांचं अमरावतीमध्ये उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ मंत्रालयामध्ये जे आहे ते त्यांचे कार्यकर्ते आहेत ते समर्थनार्थ आंदोलन या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत आणि सर्व जे अपंग आणि दिव्यांग व्यक्ती आहेत ते खरं तर या ठिकाणी आंदोलनाला पोहोचलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट द्यावी आणि आमचं म्हणणं जे आहे ते पूर्ण ऐकून घ्यावं, परंतु त्यांना आज मंत्रालयामध्ये देखील दिव्यांग व्यक्तींना प्रवेश दिला जात नाहीये, त्याच्यामुळे सर्व हे दिव्यांग व्यक्ती आक्रमक झाल्याचं